आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे मुलांनो, मी जे शिकवलंय ते म्हणा ना. ईस्ट और वेस्ट, ईस्ट और वेस्ट. ए शांत राहा. काय बोलतोस तू? गौरीजी ऐकतील ना. अरे मग ऐकू दे ना, तेच हवंय ना आपल्याला. मुलांनो, ईस्ट और वेस्ट, हळू बोला. अरे तू आम्हाला काय गप्प करतोयस? उलट तू जोरात बोल. मुलांनो, जर गौरीजी तुमची मावशी असेल तर हे कोण झाले? काका. करेक्ट. मग म्हणा, रुद्र काका सांगून टाका. 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 शांतराम, गप्पा बस. काय चाललंय तुझं? काय चाललंय तुझं? अरे तुला मोटिवेट करतोय ना. नको करूस मोटिवेट. हे बघ रुद्र, तुमच्या लग्नाची गाठ ऑलरेडी वर बांधली आहे. हो, तू बांधायला गेला होतास. नाही, पण मला वाईट देतात ना. अरे तू घाबरतोय कशाला? डायरेक्ट जाऊन बोल ना. अरे तू जा रे. अरे काय करतो? अरे रुद्र, आत्ता नाही तर कधीच नाही. अरे बिट्टीला सगळ्यात बेस्ट गिफ्ट देशील तू. जा. अरे जा ना. रुद्र सर काय विचारतील? मी काय सांगू? रुद्र सर प्लीज आत्ता नको. मॅडम, माझ्याकडे द्या, मी कापतो केक. नाही, असू देत, कापते मी. अहो द्या हो. अरे गौरी, हा माणूस कोण आहे? गौरीजींना कसं ओळखतो? याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. गौरीजी, ऍक्च्युली मला तुमच्याशी. रुद्र सर, हे माझे मामा. नमस्कार. नमस्कार. आपण याआधी कधी भेटलोय का? छे, नाही, कसं भेटणार? मी फारसा येतच नाही इकडे. ते काय, माझं काम भलं, माझं घर भलं आणि मी भला. ही माझी बाची. मी खूप शोधलं हिला, पण ती मला भेटलीच नाही. आणि मीही तिला भेटलो नाही. आता काही खरं नाही माझं. रुद्र सरांना सगळं कळणार. आता रुद्र सर मला कधीच माफ करणार नाहीत. हे सगळं काय घडतंय माझ्या आयुष्यात? रुद्र सर, मी खरंच तुम्हाला सगळं सांगणार होते, पण तशी संधीच नाही मिळाली हो. त्याचं काय, गौरीला आई वडील नव्हते. तिला मीच लहानचं मोठं केलं, अगदी लेकीसारखं मोठं केलं. आणि तिचं लग्न ठरलं. आणि काकू ऐका ना. काकू काकू ऐका ना. काकू, बरं झालं तू आलीस. मी यांना गौरीबद्दल सांगतच होतो की हे. एक शब्द बोलू नका तुम्ही. माझ्या साध्या भोळ्या भाचीविषयी मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये.
कशी आहेस बाळा? तू वाळलीस आणि मी नाहीये ना तुझी काळजी घ्यायला. ह्यांचं बोलणं काही मनावर घेऊ नकोस का? तुला माहितीये ना काही बोलतात ते. जाऊ दे. अहो बघितलं का कोण आहे? कोण आहे? आपली नात आहे. गुणाची ग माझी लेकती. अस्सल सोनं आहे आमची गौरी. पण आमच्या बरोबर नाही राहत ना आता. कशी राहणार म्हणा? लग्न झालंय ना तिचं. पण तिच्याशिवाय घर अगदी सुनं सुनं झालंय आमचं. आम्हाला दोघांना घर खायला उठतं नुसतं. आणि छकुली बघा कशी बिलगलीये तिला. नजर नको ग बाई लागायला. हिला काय झालंय नक्की? गुडघ्यावर पडली बिडली नाही ना ही? हा माझा मित्र पुष्पा, म्हणजे पुष्यमित्र. हे गौरीजींचे मामा होते. आपण कुठे वेळ? नमस्कार. रुद्र जरा बाहेर जाऊया का? बोलायचं होतं. हा थांब जरा. अहो तुम्ही बघत काय बसलाय? ठेवा ते. खूप कामं पडलीत आपली. चला बरं जरा बाहेर. प्रपोज केलंस का? नाही. का? कर ना लवकर. काय कर मामा माणूस. तू इथं कशाला घेऊन आली मला? चांगली गौरी तिथं हाताला लागली होती. तिला घेऊन येणारच होतो. तेवढ्यात तू आली आणि सगळा घोळ घातला. मी घोळ घातला? नाहीतर काय. काय सुरू होतं तुझं तिथं? हा काय कौतुक, काय गालगुच्चे, काय याच्यासाठी आलो का आपण इथं? आणि ती कडेवर घेऊन मिरवत होती ती पोरगी कोण होती? स्वतः काही चांगलं करायचं नाही आणि दुसरा करतो तर त्याला करू द्यायचं नाही. नाही चालत ना तुमचं डोकं? मग कशाला मेहनत घेता? आता मी काय सांगते ते नीट ऐका. इथून पुढे मी जे म्हणेल तसंच करायचं. मग याच्या आधी काय करत होतो? गप्प बसाव तुम्ही. मी नसते तर इथपर्यंत आला असतात का तुम्ही? हा त्या गौरीला कशासाठी वाढवलंय मी? कशासाठी? ती मोठी झाल्यावर आपल्याला पैसे मिळवून देईल म्हणून. आपण तिच्यासाठी जे केलंय ना त्याची फळं खायची वेळ आली आता. आता आपण रोज फळं खायची. म्हणजे नेमकं काय करायचं? कसे हो तुम्ही? सगळं सांगावं लागतं तुम्हाला. मला सगळं कळलंय आणि तुम्हाला पण कळलं ना की मग तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते ते. आता आपली चांदी चांदी आहे. म्हणजे तुला काय कळलं ते तरी नीट सांग. मगाशी मी इथे आले ना तेव्हा आपली गौरी त्या पोरांच्या घोळक्यात होती आणि मगाशी मी तिला कडेवर घेऊन आली ना ती पोरगी केक कापत होती. तिच्या एका बाजूला गौरी आणि दुसऱ्या बाजूला तो जो होता ना तो मुलगा होता. आणि गौरी आणि तो मुलगा मिळून त्या पोरीला केक भरवत होते. हो पण यात आपली चांदी कशी? हो गौरी जेव्हा केक घेऊन आत आली ना तेव्हा ती बाहेर भिकारी पोरं ओरडत होती. काय ते ईस्ट वेस्ट आणि त्या पोरीचे आई बाबा बेस्ट. तुम्हाला सांगते तो जो आत होता ना तोच त्या पोरीचा बाप आहे.
बघितलं ना किचन मध्ये कसा मागे मागे होता गौरीच्या. हो पण यात आपली चांदी कशी? त्या माणसाचं डोकं आहे का रिकामं खोकं नाही ना घुसलं काही डोक्यात, वाटलंच मला. अगं मग तू सांग ना नीट. अहो, आपल्या गौरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघितलं नाही का तुम्ही? बहुतेक आपल्या गौरीनं त्या माणसाशी लग्न केलंय, कारण त्याची बायको गेली असेल वरती. तुला कसं माहित? उघड उघड दिसतंय ना. त्याची पहिली बायको मेली असणार आणि त्या पोरीला सांभाळण्यासाठी त्याने आपल्या गौरीशी दुसरं लग्न केलं असणार. नाहीतर कोण करेल ह्या अडाणी आणि गावंढळ मुलीशी लग्न? मग मोडून टाकू लग्न. आत्ताच जाऊन झापतो त्याला आणि सांगतो की खनके पाटलाची गौरीचं लग्न ठरलंय म्हणून. चल तू चल. थांबा जरा, डोकं फिरलंय का तुमचं? त्या पोराकडे पाहिलं का तुम्ही? चांगला मालदार दिसतोय. हे कसं कळलं तुला? आणि मुळात तिच्याशी तो मालदार मुलगा लग्न का करेल? अहो जरा डोकं चालवा हो. बाहेर ती आलेली सगळी भिकारी पोरं, त्यांचा सगळा खर्च त्या पोरानेच तर केला. पैसा असल्याशिवाय कोणी करेल का असं? या मुलांचा जो काही खर्च असेल तो मी करेन. आता आलं लक्षात? हा कळतंय मला. पण त्या खनके पाटलाचं काय करणार? त्याला माराव गोळी. त्याला काय गोळी मारणार? तोच आपल्याला मारेल. असं काही होणार नाही. त्या खनके पाटलाच्या तावडीत आपण सापडलं ना की त्याला सांगू, तू आणि गौरी काय ते बघून घ्या. आता आज जो आहे ना तोच आपला जावई. देखणा पण आहे आणि श्रीमंत पण. आयुष्यभराची सोय झाली आहे. कसली सोय? गौरी काय पहिली बायको का त्याची? अहो गौरी दुसरी बायको असू दे नाही तर तिसरी बायको असू दे, आपल्याला काय करायचंय? ती त्याच्याच घरात राहत असणार ना. आपल्या हातात लक्ष्मी येणार. खनके पाटील एकदाच काय तो पैसे देणार होता, तर इथे आपल्याला रोज सोन्याचं अंड मिळणार आहे. कळलं का? म्हणजे अशी आपली चांदी होणार. हा आता आलं तुमच्या लक्षात मी काय म्हणत होते ते. आता मी महाराणी सारखी राहणार. 3-4 नोकर असे कामाला ठेवणार. तुझे मामा मामी कसे काय आलेत? काय माहिती, मला काही कळत नाहीये. आई आता ते तुला त्रास देणार, ते तुला जबरदस्तीने घेऊन गेले तर? कोण घेऊन जाणार कोणाला? बिट्टी राडा झालाय का मला सांगा? हा त्याला गवट्यातून त्याला चमन गोटाच करतो. ते बघा तुम्हाला सगळ्यांना ते दिसतात ना तिकडचे. मग आता ते माझ्या आईपासून मला तोडतील. आईला ते घेऊन जातील. आता बिट्टी टेन्शन घ्यायचं मी. ए चला रे आपण त्यांना बुक्का मारू. कल्लू शेठच्या माणसांना कसं मातीत लोळवलं तसं मातीत लोळू. चला. थांबा, असं नसतं कोणाला मारायचं. पण ते दुश्मन आहे ना. तरी नाही, त्यांनी आपल्याला त्रास दिला म्हणून आपणही त्यांना त्रास दिला, तर मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? अजिबात कोणाला मारायचं नाही आणि मोठ्या माणसांवर तर अजिबात हात उचलायचं नाही.
आलं का लक्षात? गौरी जरा येतेस का? इथंच बाजूला. ही एवढी भडकलीत का? मामा मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. आता काही बोलू नकोस. मला सगळं कळलंय आणि हे बघ जे झालं ते झालं. नाही मामा पण तुला जसं वाटतंय तसं नाहीये. अरे वा वा किती गोड मुलगी आहे. हा छान आहे हा नाकी डोळी. काय नाव आहे बाळा तुझं? बिट्टी. अरे वा मग तू काय म्हणतेस हिला आई की मम्मी? आई. वा 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 छान वाटलं तुम्हाला भेटून. हा गौरी मामी तुझी बाहेर वाट बघते. चला आपण बाहेर जाऊ. चला आजीकडे जाऊ. हा चला चला चला. चल. नक्की काय चाललंय मामाचं? हे इतके प्रेमाने का वागतायत मला काहीच समजत नाहीये. मामा मामीला सगळं कळूनही हे नॉर्मल कसे? काय आवडतं बाळा तुला? चॉकलेट आवडतं? आपण खूप चॉकलेट आणू. ती खेळणी आवडतात तुला? या दोघांना काय झालं अचानक? असे का वागतायत? माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र बघून बिट्टीला बघून त्यांना काहीच कसं वाटत नाहीये. आपण तुला हवं ते घेऊया. तू फक्त सांग. हा मामा ऐक ना ते खरं तर तसं. तू आम्हाला काही सांगितलं नाही याचं वाईट वाटतं ना तुला? चल केलं माफ तुला. अगं तुझं सगळं चांगलं चाललंय हे बघून किती बरं वाटलं. आम्हाला अजून दुसरं काय हवंय? बिट्टी सारखी एवढी गोड नात मिळाली. तू आनंदी आहेस ना? मग बस तर आता कसलीच काळजी करायची नाही. तुझ्या पाठीशी आहोत आम्ही. पाठीशी नाही काही. सोबत. सोबत म्हणजे अगं बाळा आता आम्ही तुमच्या सोबतच राहणार आहोत. बघ माझ्याकडे. माझ्या गौरीची काळजी करून करून माझी तब्येत किती खराब झाली आहे. एक दिवस शांत झोप लागली नाही मला. सारखी माझ्या गौरीची आठवण यायची. माझी गौरी कशी असेल, कुठल्या संकटात तर नसेल ना. सतत तिची काळजी वाटायची मला. रात्रीची दचकून उठायचे मी. हो तुम्ही सांगा ना. हो 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 तर ती गौरीची आठवणी जेवायची सुद्धा नाही. तिच्या वाटणीचं सगळं मलाच खायला लागायचं. कसला खाऊन खाऊन वाढलो बघ. पण आता आम्ही सगळे तुमच्या सोबतच राहू ना. मग आता काहीच काळजी नाही. मामा अरे त्या घरात मी. अगं आम्ही काय आमच्या मनाने नाही येत आहोत. तेच म्हणाले आम्हाला घरी या म्हणून. गौरीला बरं वाटेल. मग काय आता ते एवढं म्हणतायत तर त्यांचा शब्द कसा मोडणार ना. मम्मी त्या बॅग. अहो नाही नाही राहू द्या. गौरीजी निघायचं?
सगळ्यांनी नीट राहायचं आता. अभ्यासाकडे नीट लक्ष द्या. स्वतःची काळजी घ्या. हा.